तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेस्पायरेशनच्या ज्या 3 स्टेप्स आहेत, म्हणजे एक्सटर्नल रेस्पायरेशन, इंटर्नल रेस्पायरेशन आणि त्यासोबत सेल्युलर रेस्पायरेशन, हे 3 भाग या व्हिडिओमध्ये बघूयात आपण. एक्सटर्नल रेस्पायरेशन, इंटर्नल रेस्पायरेशन आणि सेल्युलर रेस्पायरेशन, ह्या 3 स्टेप्स आहेत, 3 पायऱ्या आहेत रेस्पायरेशनच्या. तर रेस्पायरेशन बघत असताना आपल्याला एनर्जी म्हणजे ऊर्जा, ही ऊर्जा काय असते? आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी, मानवी शरीराला किंवा कुठल्याही प्राण्याला कार्य करण्यासाठी, सर्व जीवन प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी त्याला गरज असते ती एनर्जीची, त्याला गरज असते ती ऊर्जेची. आणि हे कार्य चालू करण्यासाठी ही ऊर्जा सतत मिळाली पाहिजे. सतत अशा प्रकारची ऊर्जा जर मिळाली तर मानवाच्या शरीराचं कार्य हे व्यवस्थित चालू राहतं. म्हणून त्याला ऊर्जेची गरज असते, कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा सेलमध्ये तयार होत असते. ही ऊर्जा जी आहे, या ऊर्जेची निर्मिती पेशीमध्ये म्हणजे सेलमध्ये होत असते. आणि या कामासाठी, याचसाठी पेशींना सतत सॉल्युबल न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन याची गरज असते. म्हणजे ऊर्जा जी शरीराला लागते, ती ऊर्जा कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते, ती ऊर्जा पेशीमध्ये निर्माण होत असते. आणि त्यासाठी त्या पेशीला न्यूट्रिएंट्स म्हणजे अन्नघटक आणि ऑक्सिजन यांची गरज असते. अशा प्रकारचे ऑक्सिजन आणि विद्राव्य अन्नघटक यांची गरज सतत शरीराला, त्या पेशीला असते. त्यामधून त्या पेशीमध्ये अशा प्रकारची एनर्जी तयार होत असते. यासाठी, या कामासाठी 2 सिस्टीमची मदत होते. एक आहे रेस्पायरेटरी सिस्टीम, दुसरी आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. श्वसन संस्था आणि अभिसरण संस्था ज्या आहेत, म्हणजे रेस्पायरेटरी सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम, या 2 सिस्टीमची, संस्थेची गरज असते. आणि दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळं, या दोन्हीमुळं सेलमध्ये एनर्जी तयार होते, प्रोडक्शन होतं आणि ती एनर्जी, ती ऊर्जा जी आहे, ती वेगळ्या कामासाठी वापरली जाते. थोडक्यात काय तर आपण जे कार्य करतो ते कार्य करण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. अन्नामधून अन्नामध्ये ऊर्जा असते, ती ऊर्जा शरीराला गरज असते. ऊर्जा शरीराला गरज असते, शरीराचं काम करण्याची गरज असते. पण ती ऊर्जा अन्नामधून बाहेर काढण्यासाठी श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था यांची गरज असते. रेस्पायरेटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टीमची गरज असते. मग आपण बघूया आता रेस्पायरेशन श्वसन संस्था जी आहे, या श्वसन संस्थेमध्ये जे रेस्पायरेशन आहे, श्वसन जे आहे, यामध्ये एकूण 3 पायऱ्या आहेत. या 3 पायऱ्यामधून श्वसन होत असतं, कम्प्लीट होत असतं. त्यामधले पहिली स्टेप आहे एक्सटर्नल रेस्पायरेशन. एक्सटर्नल रेस्पायरेशनमध्ये परत 2 स्टेप्स आहेत, 2 पायऱ्या आहेत. एक आहे इन्स्पायरेशन, दुसरा आहे एक्सपायरेशन. इन्स्पायरेशनला आणखीन म्हणलं जातं इनहेलेशन, एक्सपायरेशनला म्हणलं जातं एक्सहेलेशन. इन्स्पायरेशन म्हणजे शरीरामध्ये हवा घेणं. ही हवा जी आहे, ती हवा नाकाद्वारे शरीरामध्ये येत असते. आणि हवेमधील जो ऑक्सिजन आहे, तो परत शरीराच्या रक्तामध्ये मिसळला जातो. म्हणजे एअर इज टेकन थ्रू नोज अँड कुठे जातं ते सेंड टुवर्ड्स लंग्स. आणि ते लंग्सकडे, आपल्या ही जी हवा आहे ती लंग्सकडे जाते थ्रू ट्रकिया. कशाद्वारे? विंड पाईपद्वारे. तिथं गेल्यानंतर त्या हवेमध्ये आलेला जो ऑक्सिजन आहे, तो त्या रक्तामध्ये मिसळतो. म्हणजे लंगच्या भोवती जे काय जाळं असतं रक्तवाहिन्यांचं, त्यांच्यामध्ये हा ऑक्सिजन मिसळतो. ही झाली पहिली स्टेप, इन्स्पायरेशन एक्सटर्नल रेस्पायरेशनमध्ये. सेकंड स्टेप आहे एक्सटर्नल रेस्पायरेशनमध्ये, सेकंड स्टेप इन एक्सटर्नल रेस्पायरेशनमध्ये एक्सपायरेशन, त्यालाच एक्सहेलेशन म्हणतात. म्हणजे ऑक्सिजन जो आहे, तो ऑक्सिजन ब्लड वेसलमधून ब्लडमध्ये जातो. म्हणजे लंग्सच्या भोवती असणारे ब्लड वेसल्स आहेत त्यामध्ये जातो. आणि त्याच वेळेस लंगच्या भोवती ज्या ब्लड वेसल्स आहेत, त्यामध्ये ज्या काही रक्तवाहिन्या आहेत, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आलेला असतो. म्हणजे शरीरामध्ये वेगवेगळे जे कार्य घडतं, त्या कार्यामध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड जो आहे, तो काही रक्तवाहिन्याद्वारे या ठिकाणी घेऊन आणला जातो. त्या ठिकाणी तो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणाऱ्या हवेमध्ये मिसळला जातो. आणि बाहेर पडणाऱ्या हवेसोबत तो शरीराच्या बाहेर काढला जातो. त्याला म्हणतात
एक्सेलेशन. इन्स्पायरेशन ऑक्सिजन हवा आत घेणं, त्यामध्ये ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळणं. आणि एक्सपायरेशन कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर जाणाऱ्या हवेसोबत सोडून देणं, त्याला म्हणायचं एक्सपायरेशन. ह्या 2 स्टेप आहेत एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये काय होतं? इंटरनल या शब्दावर आपल्या लक्षात येतं की इंटरनल म्हणजे आत कुठेतरी ही प्रक्रिया घडते. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन ब्लड अँड टिश्यू फ्लुइड, म्हणजे शरीरामध्ये जे काय रक्त आहे ते रक्त जे आहे ते वेगवेगळ्या टिश्यूमध्ये वेगवेगळ्या सेलपर्यंत जातं आणि त्यामध्ये त्या ठिकाणी जे काय एक्सचेंज होतं, देवाणघेवाण होते ऑक्सिजनची कार्बन डायऑक्साईडची, त्याला म्हणतात इंटरनल रेस्पिरेशन. टिश्यू लेवलला हे अशा प्रकारची प्रक्रिया घडते. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन ब्लड आणि टिश्यू फ्लुइड यांच्यामध्ये एक्सचेंज होतं गॅसेसचं, त्याला इंटरनल रेस्पिरेशन म्हणतात. ऑक्सिजन moves from blood into tissue. Oxygen moves from blood into tissue fluid and carbon dioxide at the same time moves from tissue fluid into the blood. म्हणजे बाहेरून आलेला ऑक्सिजन जो आहे तो त्या ब्लडमधून टिश्यू फ्लुइडमध्ये जातो आणि तयार झालेला कार्बन डायऑक्साईड टिश्यू फ्लुइडमध्ये असतो. तो या ठिकाणाहून वाहून येणारे जे काय ब्लड वेसल्स त्या ब्लड वेसलमधल्या ब्लडमध्ये रक्तामध्ये मिसळतो. याला म्हणतात इंटरनल रेस्पिरेशन. आणि थर्ड स्टेप आहे ज्याला सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर म्हणजे पेशीमध्ये होणारं रेस्पिरेशन, पेशी लेवलला होणारं जे काय रेस्पिरेशन आहे त्याला काय म्हणतात? सेल्युलर रेस्पिरेशन. यामध्ये काय होतं? ऑक्सिजनमुळे ऑक्सिजन जो काय शरीरामध्ये येतो त्या रक्तामध्ये येतो आणि पेशीमध्ये पोचतो. त्यामुळं काय होतं? जे काही ग्लुकोज सारखे घटक आहेत त्या ग्लुकोज सारख्या घटकाचं थोडक्यात विघटन होतं किंवा ज्वलन होतं आणि त्या प्रक्रियेला ऑक्सिडायझेशन म्हणतात. ऑक्सिडायझेशन होतं, ग्लुकोज सारख्या घटकाचं ऑक्सिडायझेशन होतं. आणि ऑक्सिडायझेशन कशा सहाय्यानं होतं? ऑक्सिजनच्या सहाय्यानं होतं. ऑक्सिजन मिसळण म्हणजे ऑक्सिडायझेशन होणं. ऑक्सिजनच्या सहाय्यानं ह्या न्यूट्रिएंट्सचं न्यूट्रिएंट बर्न होतात, त्यांचं ज्वलन होतं ऑक्सिडायझेशन प्रक्रियेद्वारे आणि यामधून ऊर्जा बाहेर पडते आणि ती ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात स्टोअर केली जाते, साठवली जाते. त्यासोबत वेस्ट मटेरियल, टाकाऊ पदार्थ म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर म्हणजे जलबाष्प तयार होतं. कार्बन डायऑक्साईड आणि जलबाष्प तयार होतं आणि ते बाहेर काढलं जातं. या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि वॉटर वेपर तयार होतात आणि हे जाणाऱ्या हवेच्या शरीराबाहेर जाणाऱ्या जी हवा आहे त्यामध्ये मिसळून शरीराबाहेर काढलं जातं. शरीराबाहेर काढण्याचं काम केलं जातं. ही ओव्हरऑल सेल्युलर रेस्पिरेशनची प्रक्रिया आहे. पेशीमध्ये होणारं जे काय रेस्पिरेशन आहे त्या रेस्पिरेशनची जी काय प्रक्रिया आहे ती कशी होते हे दाखवण्यासाठी एक समीकरण आहे. यामध्ये आपल्याला दिसतं C6H12O6 प्लस 6O2 gives 6CO2 6H2O एनर्जी. यामध्ये 38 ATP तयार होतात. ग्लुकोज प्लस ऑक्सिजन यामधून ही प्रक्रिया घडल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं, पाण्याची बाष्प तयार होते आणि त्यामधून एनर्जी बाहेर पडते. अशा प्रकारे रेस्पिरेशन मधल्या ह्या 3 महत्वाच्या स्टेप्स आहेत. यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टीम कशी असते, कुठले कुठले पार्ट असतात त्यामध्ये याची माहिती घेऊया.